वडार समाज आणि गुन्हेगार जमाती कायदा एक इतिहास. वडार समाज बांधकामातील कौशल्याचे उदाहरण. वडार समाज हा बांधकाम आणि स्थापत्य क्षेत्रात अद्वितीय कौशल्य असलेल्या समाजांपैकी एक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या वडार समाज बांधकामाच्या निमित्ताने प्रवास करत भटकंती करतो. त्यांनी केलेले कार्य अत्यंत कौशल्यपूर्ण आणि प्रभावशाली आहे. पेशव्यांनी ज्योतिर्लिंगांचा केलेला जीर्णोद्धार असो किंवा रामदास स्वामींच्या आज्ञेने झालेल्या मारुती मंदिरांची निर्मिती असो, वडार समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. कोल्हापूर संस्थान आणि शाहू महाराजांचे योगदान. शाहू महाराजांनी वडार समाजाला राजाश्रय देऊन त्यांना राधानगरी धरण, रंकाळा तलाव इत्यादी बांधकामाच्या कार्यात सहभागी केले. यामुळे वडार समाजाचे कौशल्य आणि परंपरागत ज्ञान उपयोगात आणले गेले. हे बांधकाम त्यांच्या कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. गुन्हेगार जमाती कायदा एक काळा इतिहास. ब्रिटिशांनी गुन्हेगार जमाती कायदा लागू करून वडार समाजाचा फायदा घेतला. भटक्या जमातीचे उपद्रवी मूल्य लक्षात घेऊन हा कायदा आणला गेला. परंतु वडार समाजाच्या कौशल्याच्याच कारणामुळे त्यांना गुन्हेगार जमात म्हणून घोषित केले गेले. ब्रिटिशांनी धरणे, रस्ते, रेल्वेमार्ग यांच्या निर्मितीसाठी वडार समाजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला. पिळवणूक आणि स्थायिकता. गुन्हेगार जमाती कायद्याच्या तरतुदींच्या आधारावर वडार समाजाची सामाजिक व आर्थिक पिळवणूक करण्यात आली. उंदीरगाव, जिल्हा अहमदनगर येथे हरेगावच्या साखर कारखान्याच्या बांधकामासाठी सोलापूर सेटलमेंटमधून वडार समाज आणला गेला. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना 10 ते 15 गुंठे जमीन राहण्यासाठी दिली गेली. सुधारणा आणि विकास. हरेगाव साखर कारखाना बांधून झाल्यानंतर वडार लोकांना किरकोळ कामासाठी रोजंदारीवर ठेवले गेले. पुढील काळामध्ये इतर ठिकाणाहून अनेक वडार येथे राहू लागले. देवपूर, जिल्हा धुळे येथील सेटलमेंटमधून बाहेर पडून वडार समाज धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विखुरला. धुळे शहरातील चक्कनबंडी येथे वडार समाजाची वस्ती मोठी असून 1975 साली त्यांनी दगडखाणी कामगार समिती स्थापन केली. यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा दिसून येत आहे. वडार समाजाचे बांधकाम क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या इतिहासातील संघर्ष आणि शोषणाची कहाणी समजून घेऊन त्यांच्या कौशल्याची आणि योगदानाची योग्य ती दखल घेतली पाहिजे. सामाजिक सुधारणा आणि समृद्धीच्या दृष्टीने वडार समाजाला अधिक संधी दिल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आणखी योगदान देऊ शकतील.